2025 ही दिवाळी सर्वांच्या आयुष्यात एक नवीन पर्व घेऊन येवो. सुख, समृद्धी, चैतन्य आणि नाती जोडणारं हे पर्व असंच सर्वांच्या आयुष्यात कायम राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर आपण जसं घर स्वच्छ करतो ना, तसं आपल्या मनातला स्वतः दुःख, राग आणि म्हणजे आपला जो आळसपणा असतो ते सुद्धा दूर करावा लागतो. आणि आपल्या म्हणजे नात्यात जो दुरावा आलेला असतो तो सुद्धा गोडाधोडाने एकमेकांना दिवाळीचं फराळ चारून गोड करायचा असतो. आणि अशी नाती जपायची असतात की ती आयुष्यभर टिकतील आणि त्यात कधीही म्हणजे कमीपणा येणार नाही किंवा त्याच्यात कधीही खोट आपल्याला वाटणार नाही. मनापासून नाती जपूया आणि यावर्षीच्या दिवाळीला असं हसतमुखाने सुरुवात करूया. तर इथं आज माझं चिवडा बनवणं चालू आहे आणि लहानपणीची सुद्धा एक तुम्हाला आठवण झाली ती सुद्धा तुम्हाला सांगते. कारण आज घरात एकटीच होते ना, त्यामुळं मन असं लहानपणींच्या आठवणींनी एकदम असं वेढून गेलं होतं. तर लहानपणीची आठवण म्हणजे काय, आजी आणि आईने केलेला आयता फराळ, फटाकडे उडवून पळत यायचं आणि लाडू म्हणा काही म्हणा हातात घेऊनच बाहेर पळत सुटायचं. एवढा बहीण भावंडांचा एकत्र म्हणजे जो केलेला जो असायचा म्हणजे खेळ किंवा तो कल्लोळ, तर खरंच आनंद होतो एकदम. मला मनातच आज एवढं हसायला येत होतं की म्हणजे लहानपण किती वेगळं असतं ना. लहानपण देगा रे देवा त्याचा विसर न व्हावा. म्हणजे आपल्या बहीण भावंडांच्यात आपण किती म्हणजे एक मताने एक असं प्रेमाने जी नाती जोडलेली जी असतात आणि एवढ्या आनंदाने आपण लहानपण आपलं बहीण भावंडांसोबत घालवलेलं असतं, त्याचं म्हणजे मूल्य आपल्याला कुठं सापडणार नाही. आणि तेच मला हसायला म्हणजे असं हसू आवरत नव्हतं की किती आपण लहानपणी म्हणजे बहीण भावंडांसोबत असे खेळायचो. घरात कितीही लाडू असू द्या, हातातला लाडू घेऊन एकमेकाचं असं पळायचो. तर वेगळंच बहीण भावंडांचं जे नातं, जे प्रेम जे असतं ना, ते खरंच खूप म्हणजे ना खूपच वेगळं असतं. आणि एवढं ते बळकट असतं ना, तर त्याच्यात कुणीही दुरावा किंवा अंतर आणू शकत नाही. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझी अशी लहानपणीची आठवण माझ्या मनात चालू होती आणि माझा इथं चिवडासुद्धा चालू होता. आज पोरीसुद्धा घरात नव्हत्या, त्यामुळं मन असं शांत होतं आणि घरसुद्धा एकदम असं शांत नव्हतं. कोणाची किरकिर वगैरे अशी काहीच नव्हती. आत्या होत्या, त्यांचं काम आवरून त्या जरा वेळ लोळत पडल्या होत्या. त्यांनासुद्धा अजून कापण्या करायच्या होत्या. आज कापण्याचं काम त्यांच्याकडं होतं. तर इथं माझी कळी पाडणं चालू होतं. मी पूर्ण चिवडा असा सगळा गव्हाच्या चाळणीने चाळून घेतला होता, जेणेकरून सगळा फपुटा खाली पडेल. आणि इथं सगळी शेव अशी पाडून घेतली. आता शेवीपासून सुरुवात करायची म्हटल्यावर पुन्हा एकदा आठवण आली की एवढा मला आता थकवा आला होता, त्यामुळं की आजी आईने केलेला इथं फराळ खायला किती मजा यायची. आता आपल्या खांद्यावर किती जबाबदाऱ्या पडल्यात की म्हणजे सगळं आता आपल्याला जबाबदारीने पूर्ण सगळं असं पार पाडावं लागतं. तेव्हा वाटायचं आपल्याला हे जमेल का, आपल्याला हे येईल का. पण आता त्याचं काहीच वाटत नाही. सहजपणे आपण कुठली गोष्ट आता मी ही करू शकते. तर इथं एवढा कंटाळा आला होता. चहा केला होता आत्यांना आणि मला, मामांनासुद्धा दिला होता. आता आत्यांच्या चहाच्या कपावर मुंगळावर चढत होता. आत्यांना म्हणलं, आत्या चहा घ्या लवकर पिऊन, नाही तर तुमचा चहा सगळा मुंगळा पिऊन टाकेल. आणि इथं बघा आता चहा घेतला, कारण मला 2 टाईम का होईना चहा लागतोच. कारण सवय झाली, एकदम तरतरपणा येतो. आता सकाळपासून इथं गॅससमोर होते ना, त्यामुळं एवढं असं आता कंटाळवाणे झालं होतं. आणि सतत तळणीचा नाक असा वास म्हणजे वास नाकात असा जाऊन एकदम असं मळमळल्यासारखं होत होतं. पण आता दिवाळीचा फराळ म्हणल्यावर केलाच पाहिजे, कारण माहेरला जायची सुद्धा एवढी घाई झाली. 1-2 दिवस का होईना आपला प्रपंच सोडून बहीण भावंडांच्यात आईवडिलांसोबत सगळ्यांसोबतच गप्पा मारता येतील, त्यांच्यासोबतसुद्धा आनंद आपला व्यक्त करता येईल, त्यासाठी एवढी लगबग सुरू होते आणि एवढी घाई सुरू असते. कधी फराळ आवरतो, कधी भाऊबीज येते आणि भाऊबीजेला मी सुद्धा जाते. ते तर किती जरी असलं तरी सगळ्यांनाच माहेर हे अतिप्रिय असतं. कितीही सुख असू द्या सासरी, आता मला तर काही म्हणजे दुःख नाही सासरी, म्हणजे आनंदच आहे. तर काहीच नाही मला, माहेर आणि सासर दोन्हीसुद्धा सारखंच आहे. पण माहेरला जाण्याचा आनंद तो जो असतो तो अतिच वेगळा असतो. आता एवढी लगबग सुरू होती माझी, कारण पोरी नसल्यामुळं माझी एवढी घाई झाली होती चिवडा बनवण्यासाठी. कारण
एवढा म्हणजे वेळ त्याचं लाह्या नीट करण्यापासून शेव पाडण्यापासून एकटीनेच केलं होतं. त्यामुळं बराच असा कंटाळासुद्धा आला होता. आणि इथं फोडणी देताना महत्त्वाची गोष्ट विसरले, ती म्हणजे मला इथं चिवडा मसाला घालायचा होता. तो पूर्ण मी विसरून गेले. आता मी फक्त बाकीचं साहित्य घालून फोडणी दिली होती. माझ्या तरीही लक्षात आलं नाही. आता मी फक्त इथं अगोदर सगळा मसाला जो आहे तो सगळा असा फोडणी दिलेला याच्यात मिक्स करून घेतला, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित चोळता येईल. आणि नंतरच मग कढीपत्ता घालणार आहे, कारण चोळलं म्हणजे काय होतं, पूर्ण जे आपलं मीठ तिखट जे आहे ते प्रत्येक सगळ्या लाईनला लागतं आणि सगळी सारखी चिवड्याला चव येते. तर त्यामुळं मी सगळं अगोदर आधी असं चोळून घेतलं आणि नंतरच मग याच्यात कढीपत्ता टाकला. कारण कढीपत्त्यात काय होतं, सगळं असं जाऊन बसतं मसाला जो असतो तो त्याच्या, आणि त्यामुळं त्याचा काढून परत ह्याला चोळायचा, त्यामुळं बराच वेळ जातो आणि आपल्याला पण त्रास होतो. आता जास्त तेलात कढीपत्ता तळला होता, त्यामुळं सगळ्या तेलाला त्याचा वाससुद्धा कढीपत्त्याचा लागला होता. त्यामुळं नंतर फक्त आता कढीपत्ता वरून टाकून दिला. आता जो मी चिवडा पांढरा जो आणला होता, मी यावेळेस बदल केला होता. दरवेळी मी मोठा मकेचा पिवळा चिवडा आणते, तर यावेळी पांढरा आणला होता, जरा नाजूक होता, मला पण आवडला तो. पण वेगळा बदल कधीतरी काही म्हणून आता याच्यात शेव सगळी आता मिसळून घ्यायची होती. पण जो मसाला टाकायचा होता तो पूर्ण शेव ही सगळं मिसळून झाल्यावर चिवडा बनवून झाल्यावर मला लक्षात आलं. पण आता काही इलाज नव्हता. मी परत पुन्हा तेल गरम करून तो मसाला, चिवडा मसाला त्याच्यात गरम केला आणि परत मला चोळावं लागलं. 2 ते 3 भांडी मला परत गुतवावी लागली. आता इथं बघा, आता आत्यांनी कापण्या इथं आत्यांच्या लाटत होत आल्या होत्या. आता मी तळायला घेतल्या. आत्यांना म्हणलं, छान तुम्ही कापण्या केल्यात किंवा मस्त अशा टम फुगत आहेत एकदम. तरी त्यांच्या कापण्या पातळ होत्या. आत्या बोलल्या, अगं आम्ही सुद्धा तुमच्यासारखं होतं ना, तेव्हा आम्ही सुद्धा सुगरणच होते गं, मी पण, मला पण सगळं येत होतं. आत्या सांगत होत्या की म्हणजे त्यापूर्वी तर आम्हाला किती लवकर दिवाळीची सुरुवात करावं लागायची. सोजीपासून ते हरभरे भराडण्यापासून सगळं घरच्या घरी करावं लागायचं आणि त्यामुळं किती वेळ जायचा. त्यामुळं म्हणले सगळं मला येत होतं. त्यामुळंच त्याला सांगत होत्या, मी पण सुगरण होते, त्यामुळं मला सुद्धा खूप हसायला येत होतं. आत्यांच्या माझ्या बराच वेळ अशा गप्पा चालू होत्या आणि मला हसू एवढं येत होतं की आत्या बोलत होत्या, मी पण एवढी सुगरण होते ना, त्यामुळं मला सुद्धा सगळं असं जमत होतं. पण आता त्यांचं वय झाल्यामुळं मी त्यांना असलं तळणीचं काहीच करून देत नाही. तर चला, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.